काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मात्र यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय। तर याबाबत किरण काळे यांच्याकडून आज अधिक माहिती जाणून घेऊयात। त्यासाठी आता आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेत किरण काळे। नमस्कार सर, न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं स्वागत। आता नगर शहरामध्ये एक चर्चेला उधाण आलंय आणि ते म्हणजे तुम्ही नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाचा काँग्रेसचा राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। तर काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसलाय आणि आपण पाहिलंय की एकीकडे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला जे अपयश आलंय तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील बाळासाहेब थोरात किंवा त्यांचा जो पराभव झालाय त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतलाय का? नेमकं काय कारण आहे? काँग्रेसची साथ का सोडली? नाही, अजिबात तसा काही संदर्भ नाही. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे महाराष्ट्रातले एक अत्यंत सुसंस्कृत, सुस्वभावी आणि उत्तम नेते आहेत. त्यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली मी 4.5 ते 5 वर्ष काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या, कोणतीही वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अशा एका तरुण नेतृत्वाला काँग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची एवढ्या मोठ्या पदावर संधी दिली। निवडणूक आता झाली, ह्या निवडणुकीच्या वेळेला नगर शहराची जागा जी आहे ती काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आदरणीय थोरात साहेबांनी माझ्यासाठी टोकाचे प्रयत्न केलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सुद्धा सातत्यानं ही जागा शहरात काँग्रेसला द्या आणि किरण काळेंना उमेदवारी द्यायची आहे यासाठी आग्रह धरला। एवढंच नाही तर ते मला एकदा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे सुद्धा समक्ष घेऊन गेले। त्यांनाही त्यांनी सांगितलं होतं की नगर शहरात लढाई करायची असेल तर एकच नाव ते म्हणजे किरण काळे आणि ही जागा आम्हाला किरणसाठी द्या। त्यामुळे माझी त्यांच्यावर नाराजी कुठली नाही, त्यांचा पराभव झाला म्हणून मी असं काही निर्णय घेतला, हे अजिबात असं काही नाहीये। मी निर्णय घेतला ही गोष्ट खरी आहे। मी त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे आणि केल्यानंतर मी त्यांना माझा राजीनामा त्या ठिकाणी अत्यंत नम्रपूर्वक पक्षाकडे पाठवलेला आहे। बरं, तुम्ही नेहमीच काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून एक आक्रमक नेतृत्व करत संघर्षाची भूमिका घेतली, नगर शहरातील अनेक प्रश्नांना वाचाही फोडली आहे व तुमच्या कार्याच्या माध्यमातून एक काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचाही प्रयत्न तुम्ही केलाय। पण आज पक्षातून बाहेर पडावं असं का वाटलं? पक्षांतर्गत तुमचे काही कोणाशी वाद वगैरे आहेत का? मतभेद आहेत का? कुणाशी माझे मतभेद नाहीत, वाद नाही आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल मी हा निर्णय का घेतला याबद्दल मी आपल्याशी निश्चितपणे बोलेल। मला लोकांशी देखील बोलायचंय पण मी आज त्यावर कुठलंही भाष्य करणार नाही। मी थोडा वेळ घेईल। मी माझी पुढची राजकीय वाटचाल दिशा काय असणार आहे या बाबतीचा निर्णय माझ्या सहकाऱ्यांशी बोलतोय, तो घेणार आहे सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून आणि त्यावेळेला मी त्याची जी काही कारण आहेत ह्या निर्णय घेण्यामागची ती निश्चितपणे मी लोकांसमोर, जनतेसमोर मांडणार आहे। आणि राजीनामा देण्याआधी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष असतील नाना पटोले किंवा आपले ज्येष्ठ नेते असतील बाळासाहेब थोरात त्यांच्याशी काही चर्चा झाली होती का? त्यांनी तुमचा राजीनामा स्वीकारला का? मी आदरणीय थोरात साहेबांना समक्ष भेटलो होतो 4-5 दिवसांपूर्वी। त्याला मी त्यांच्याबरोबर सविस्तर राजकीय चर्चा केली होती आणि त्याच्यानंतर मी हा राजीनामा पाठवलेला आहे आणि माझा राजीनामा मी पाठवलाय प्रदेश काँग्रेसलाही तो पाठवलाय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेंकडे सुद्धा। त्यांनी तो स्वीकारलाय की नाही याची मला कल्पना नाही, पण एकदा राजीनामा दिल्यानंतर माझी पक्षाकडे विनंती ती मी केलेलीच आहे की माझा राजीनामा आपण स्वीकारावा म्हणून। बरं, खरं तर तुम्ही हा निर्णय घेतलाय पण कुठेतरी काँग्रेस पक्षानं तुम्हाला जी जबाबदारी दिली ती तुम्ही पार पाडत असताना नगरमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगलं काम केलं, तुमच्या कार्यावर प्रभावित होत अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मात्र तुम्हीच आज त्या पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेताय, त्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी संभ्रमावस्थेत आहे, याविषयी काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या मध्ये निश्चितपणे एक वेगळी भावना याच्यामुळे मला पाहायला मिळतीये। जसं सगळ्यांपर्यंत हे पोहोचतंय, अनेकांचे फोन मला त्या ठिकाणी येत आहेत, स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे येतात। माझं अनेकांशी मी खरं तर राजीनामा देण्यापूर्वी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता हा सगळा गोताळा मोठा आहे, त्यातनं काही लोक माझ्याकडनं अजूनही सुटलेले आहेत, ती संख्या सुद्धा मोठी आहे, पण त्यांच्याशी देखील मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मला याचंही सांगायला आपल्याला पाहिजे की
अजून काही अन्य पक्षांची जी लोक आहेत, मग महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तिकडनं सुद्धा अनेक जणांचे फोन येत आहेत की पुढच्या वाटचाली संदर्भामध्ये. परंतु मला असं वाटतं की सगळ्यांशी बोलल्यानंतर त्या बाबतीतला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय निश्चितपणे घेईल. आणि या संदर्भामध्ये मी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चाचपणी करतोय. त्या संदर्भात माझं काही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील संवाद सुरू आहे. मला वाटतं मी एक पुढच्या काही दिवसांमध्ये योग्य टप्प्यावरती या बाबतीत स्पष्टपणाने बोलू शकेन. तुम्ही आता सांगितले की तुम्हाला महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीतले असतील त्यांचे अनेकांचे तुम्हाला फोन येत आहेत. ही तुमची चर्चा झाल्यानंतरची आगामी भूमिका असेल. पण नगरकरांना एक नेमकं कारण आता त्यांना माहिती होणं गरजेचं आहे की किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाची साथ का सोडलीये, का त्यांनी हा निर्णय घेतलाय, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे मी याच्या कारणावरती स्पष्टपणानं बोलेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी थोडासा वेळ त्यासाठी घेईल. पण एक मात्र पुन्हा सांगतो की मी अजिबात त्या ठिकाणी आदरणीय थोरात साहेबांवरती नाराज नाही किंवा त्यांचा पराभव झाला म्हणून हा निर्णय घेतला असं कुठेही त्या ठिकाणी किंचित देखील नाही. एक मात्र मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून नगरकरांपर्यंत, अहिल्यानगरवासियांपर्यंत पोहोचवू इच्छितो की ज्या पद्धतीनं 4.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये मी नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची संघटना बांधण्याचं काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले. सत्ता गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संघर्षाची भूमिका घेतली. आगामी काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अधिक तीव्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नगरकरांच्या हिताची लढाई लढण्याचं काम मी करणार आहे. मी शरण जाणारा कार्यकर्ता नाही, मी कुणाच्या दावणीला जाणारा कार्यकर्ता नाही. त्या ठिकाणी नगरकरांचं व्यापक हित लक्षात घेऊन मी योग्य ती राजकीय भूमिका जी आहे ती सगळ्यांशी बोलून पुढच्या काळामध्ये घेईल आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ती नक्की मांडेल. पण तुमच्यावर जो विश्वास टाकत तुम्हाला काँग्रेस पक्षानं जी मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली होती त्या जबाबदारीतून तुम्ही स्वतःच मुक्त होतायत, तर या पक्षाविषयी नेमकी तुमची काय भावना आहे? काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं मला आदरणीय थोरात साहेबांनी फ्री हँड दिला, कधीही त्यांनी माझ्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच असायचं. कधी काही माझ्याकडनं चुकलंच तर अगदी वडिलकीच्या नात्यानं त्यांनी माझी चूक पोटात घेऊन मला कानाला धरून मला योग्य दिशा सुद्धा दाखवण्याचं काम केलं. त्याच्यामुळे अशा एवढ्या चांगल्या नेत्याबरोबर काम करायची संधी मला मिळाली याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मी अजिबात नाराज नाही. मी हा निर्णय घेण्याची जी कारणं आहेत त्याबद्दल निश्चितपणानं आपल्या सगळ्यांशी सविस्तर स्पष्टपणानं बोलेल. पण त्यासाठी मला थोडा वेळ लागेल. तर धन्यवाद सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुमचा निर्णय जो असेल तो आता सर्वांना समजेलच काय तुमची भूमिका आहे आगामी. तर तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.